PDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा, राधे कृष्ण. अध्याय दुसऱ्यामध्ये गोमातेच्या सेवेचे वर्णन. ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा केला. गाय आणि केवडा हे खोटे बोलल्यामुळे भगवान महादेव शंकराने त्यांना शाप दिला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता, ऐसा वर दाता देई की. नमनी नमन जरी करावे तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाची या नावे. शून्याकार शून्याकार जेथे झाला, तेथे भासवी अवघा बुडाला. तया भासापलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसवी बरवरी. जैसी या कृपेची लहरी मज दिनावरी असावी. चित्ती धरीला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेने संतोषिया गोविंद स्तुतिवाद ऐकोनी. जसे याचक भिकारी जाती श्रीमानाची आद्वारी, त्याची स्तुती केल्यावरी प्रसन्न अंतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना, पूर्वी त्याची मनकामना. तेवी स्तुती वाद्येत लक्ष्मी रमना, दासा प्रतिपाळित. श्लोक. मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दन, तमुद्दिश्य कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमं प्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं, तेन लिप्तेन देहेन स यति नरकम निचिरम. टीका. मग म्हणे श्रावदिशाई, ऐके हो कांचन देही, या मलमासाचे ठाई. काय कीजे हो लक्ष्मी, तरी अल्प अथवा स्वल्प. काही तरी कीजे दान हो तप, होम अथवा ध्यान जप. शक्तीनुसार पैकी जे, शक्ती असून जो न करी, तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जानपा. ऐसे एकूणे उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दिनोद्धार, प्रश्नाक्षर एकीजे. श्लोक. श्रीरुवाच. निर्धनाश्च दुराचाराः परभाग्योपविजीविनाः, नरान् किंचित्ताजानन्ति पशुद्विचरन्ति. विवेको नास्ति येषान्वे, किंकार्यते मृलुंचे. तत्सर्व ब्रूहि मे देव, यद्देहं तव वल्लभा. टीका. हे स्वामी जगन्निवासा, निधनाते उपावकेसा, दुराचारी पुण्यलेशा. स्वप्नी नेने कैसा तो, अविवेकी असती जे प्राणी, पशुवत विचरती जनी. तया प्राणी ते कैसेनी, मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केऊता, तो सांगी जे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलत. श्लोक. विष्णू उवाच. प्रते दाने तथा नक्ते, याचिते काय शोषणे. सर्वथा नास्ति सामर्थ्य, ते कार्य द्विज सेवनम. साधूनां दर्शनं स्पर्श, कीर्तनं श्रवणं तथा. कर्तव्यशक्तिहीनेस्तु लोकांतर सुखप्रदा. टीका. तरी एक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट व्हावे शरीरी. साधू दर्शने महालाभू, देवदर्शन पुराणी. काया कष्टवी जे गोसेवनी, तया तेन लगे परदिक दाने. तपे करुणी मी तोषे, एच विषयी इतिहास. ऐके हो स्वस्थ मानस, ज्याचेनी मज संतोष, तोची प्रकार अवधारी. श्लोक. गाव पवित्रमतुलं, गावो मंगलचूददे, गावो भूमिश्च भूतानि स्थावराणि चराचितम. टीका. या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे देवत नाही, जेने कष्टुन्या देही शिरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमाशी जाण. मासवरी करावे पूजन, ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जाण, स्वये नक्त करावे आपण. प्रातःकाळी करून स्नान, देवतार्चन पैकी जे. मग करावे गोमती पूजन, तया एवढे नसे पुण्य. घालून तृणधान्य, भावे चरण वंदावे. गोपूजे लावे जे भाळी, तेने स्नान केले यमुना जळी. उठून या प्रातःकाळी, आधी गोमती नमावी. मग गोतमपुत्र करून वंदन, गोमय सडा संमार्जन. तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यास. निरंतर करी निवास, सदैव यश तो लाहे. ऐसे गोमतीचे पूजन करून, मग सुचिर सपत्नीक द्विज बोलवून, त्याची पूजा अर्घपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. सालंकारी संयुक्त करून, दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण. गळा पुष्पमाळा घालून, घंटा बांधून दान द्यावे. ते घंटेचा होता नाद, स्वर्गी सुख पावे पितृवृंद. उतरवणी वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. पुरुष अथवा हो का नारी, उभयता लाभाजी समान परी. गौतमी ऐसे पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असे ना. श्लोक. गोभय यज्ञा प्रत्यत्ते, गोभय यज्ञा समुस्थिताः, गोभयोद्वेद्याः समूर्तिनाः. स षडंग पदक्रमाः, तृणानि खादन्ति वसंतरण्ये. पिबन्ति तोन्य परिगृहाणि, दुह्यते वाह्यन्ति पुनन्ति विश्वं गह्वारं. सेवर्जीवति जीवलोकाः, सुरपुष्टांश्च गावः शमयन्ति पापं दत्ताश्च. गावस्त्री दिवनयन्ति, संरक्षन् तापस् नश्यन्ति.
वित्तम गोभिर्नतुल्यं धनमस्ति किंचितम. टीका. गोमती विन न होय यज्ञ, गोक्षी रे विन न घडे हवन, पंचामृता विन न घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूचे. जया घरी गोमतीचे पूजन, पवित्र त्याचे सदन, येथे नसे सडा संमार्जन, जाणावे सदन स्मशानते. पहाते गोमती बरोपरी, तृणभक्षुण अरण्य माझारी, स्वइच्छा जळाते प्राशन करी, भार कवनावरी घालिना, स्वसदनी येऊ न जाना, श्रीवृष्टी अमृत स्नामान, तेने तृप्त होती अबलाजन, ऐसी कृपा घन धेनुती, गोमयी पावन सदन, अंगस्पर्शे पाप क्षाळन, गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिलेसे, प्रायश्चित्त घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होती, मग ते स्वसुखे नांदती, प्रसादे धेनुचिया, ऐसे धेनुचे करुण पूजन, मग ते ब्राह्मण द्यावी दान, तेने पुनीत होत जनजीवन संतोषे. कृपा करून तयावरी, प्राप्त करी निजपुरी, नवी संवेक्षण भरी, ऐसे मुरारी बोलिला, ऐसे केले गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन, षडस घृतासहित अन्न, यथेष्ट भोजन पै द्यावे, त्रयोदश गुणी तांबूल, वेळा लवंगा सुपरिमळ, चंदन अर्पिजे शुचितळ, द्विज कुळत शोभावे, मग वस्त्र अलंकार नाना, शक्तीनुसार द्यावी दक्षिणा, तुझ प्रित्यर्थ जनार्दना, म्हणून चरणा नमावे, परी येथे अवघड मोठे, तत्काळ मनी अहंकार उठे, अहंकारे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी, म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना, ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी, अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी, परी त्याची वचने गुमटी, पाववी शेवटी सिद्धिते, या लागे निरंकार जाण, करावे जप तपदान पुण्य, तया ते मी जनार्दन, नवी संवेक्षण भरी, माझा मज अहंकार झाला, हयग्रीव झालो तये वेळा, म्हणून सकल जगाला करून गलबला सांगतो, थोडे करा अथवा फार, परी मनी न धरा अहंकार, तेने मी तुष्टे सर्वेश्वर, वाहे भारतयाचा, इधरती श्लोक गीतार्थाचा, प्राथा प्रति निरूपिला साचा, तोची अभिप्राय येथीचा, मनी आना निर्धारे, गीता श्लोक मध्यर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्यसि, तत कर्मफल त्याग शांती निरंतर. टीका. ऐसे फलाशा रहित दान, जे करीती मदर्पण, ते प्रिय मज लागून, बहु बोलून काय दाऊ, ज्या आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. श्लोक. येतुम गतुम वाच्छन्ति स्वर्ग गोपूजां स करोति वै, अधिक मासे विशेषेण सुभुक्त्या यवसादिना. टीका. ऐसे हे गो महिमान, तुझ म्या केले निवेदन, म्हणून स्वय जनार्दन, लक्ष्मी प्रती आपण सांगत, तोची अभिप्राय आघवा, तुम्हा श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेची आगौरवा, किंतु न धरावा मानसी, संमती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवीरे, तया आधारे बदलोपै, ऐसी या पूजनाचे विधान, भावे करीती पूजोनिदान, त्याची यमयातना चुकून, पावे सदन मोक्षाचे, यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा, संमतेशी प्रत्यय पाहावा, पद्मपुराणेचे पै श्लोक. पूजनं स प्रवक्ष्यामि गवामघ निवारणं, दानं देयं विशेषेण, स्वर्गदं सुखं नृणाः. टीका. मग लक्ष्मी म्हणेजी माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा, परिसंधेय माझे भावा, तो निरसावा स्वामिया, गोमती देवी अवतारी, आणि प्रचितीस पर उपकारी, देवी ती विष्ठाभक्षक निर्धारी, काही म्हणून या मग बोले र माधवो, एक याचा अभिप्रावो, शापास्तव पहा हो, विष्ठाभक्षक ते झाली, तरी शाप तो गगनाचा, परिसे भाव पैथीचा, सदाशिवे दिधला साचा, शापसाचा ती येते, एकदा आम्ही आणि चतुरानन, गेलो कैलासा लागून, परिचतुरानना ते अभिमान, सृष्टी करता मी एक, ते जाणोनी सदाशिवे, ब्राह्मणा ते निवेदिले बर्वे, जे आमुचे मुकुटा ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे, त्या देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी, आमचे पदतळ पाहून वेगी, परतून यावे माघारे, ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिदली आम्हा उभयतांते, अभिमानी जाणून ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला, मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता झालो रसातळा, तळवितळ सुताळा, सप्त पाताळा शोधिले, परिठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन येथे साचा, परतून आलो न बोलवे वाचा, शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख, हे देखून कैलास नायक, माते आश्वासुनी नावेक, बेसशन एक पै आता, तो इकडे ब्रह्मदेवे काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतून जाता भेद न दिसे मज लागी, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी, तो धेनू आणि केतकींचे पाचारी, साक्ष द्याव्या शिवाजवळी, चला समागमे माझ्या, ऐसे समागमे घेऊन, कमळासन आला कैलास भुवनी, रुद्राक्षा ते नमुनी, बोलिता झाला पै, परम आवेशे बोले तेव्हा, मुकुट पाहुणे सदाशिवा, साक्षी घेऊन येधवा, दर्शनाते पयालो, साक्ष पुसता चंद्रमौळी, असत्य वदिले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली, दोघा ते नीलकंठे, ते पासून विष्ठाभक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा.
तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती धेनू सर्वांशी पवित्र म्हणती मुख जाणते अपवित्र मागुती संशयाते धरून म्हणे माधवा लागून तरी सरस्वतीचे निवासस्थान जिव्हाग्री असे की एशिया कुळश्च स्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून मग बोले मोक्षदानी एक कथिनी तेची पै एके दिवशी एकदा ब्रह्मदेव जेवला बुद्धिवादा काम बुद्धीने पेटला मदा सरस्वतीशी हे अंतरी जाणिले शिवाते मग शापिले ती येते अकुळी घडे वासत होते अपवित्रते गर्वित ऐसा शाप सरस्वतीशी देत झाला कैलास वासी म्हणून या जिव्हाग्रेशी निवास तयेशी पै झाला आता कलियुगा माझारी कुपात्री ते निवास करी आणि कुळीवंताशी घरी कुळी उपजे पुत्र तथापि विद्या असली किंचित तरी गर्वे केला त्याचा निपात त्या गर्वाने वाता हात अकुळी जन करिता ती कुचित मनुष्याची देही विद्या प्राप्त होता पाही मग बोले नेदी कवनासही मद बळे विद्येचेनी असो आता हे प्रस्तुत पुढे होणारे ते कथिले निश्चित परिजय जन सुचित म्हणत त्याने आपले हित साधावे अकिंचन असलिया जाण पर्वकाळी न घडे दान पुण्य ग्रहण आलिया ही जाण नेदी भिजवून अडकारुका म्हणून मलमासी भावे सेवावे देवाशी पूजावे अति आदरेसी गो ब्राह्मणांशी आदरे ऐसी एक मास करिता पूजा मज आभार होय अधोक्षजा कृपाळू होऊन या पूजा घालून निवारी पापाते पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे इतुकाई तहास बरवा लक्ष्मी ते निवेदी माधवा तोची अभिप्राव आगवा तुम्हा पुढे विस्तारिलिशे इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वितीयाध्याय गूढा श्रीकृष्णार्पणमस्तु राधे कृष्ण.